चला मॅच ऑन होते. फायनलचा सामना. चेंडू पुरवले, चेंडू पुरवायचे आहेत का पुरवलेत? ज्या क्षणाची वाट बघतो ना रमेश, तो क्षण मात्र आता आलाय. फायनलचा सामना. चिंतामण मोहिते यांच्याकडून एक प्राइज येते. दोन्ही संघांना प्राइज येते. कोणी 3 षटकार मारले की चौकार जरी मारले किंवा 3 विकेट जरी घेतल्या तरी 500 रुपयाचं बक्षीस असेल. ते मध्ये चिंतामण मोहितेकडून. आणि पहिला चेंडू स्वेर चेंडू येतोय. लक्ष द्या मित्रांनो आता ग्राउंडवर. आता मात्र इकडे बघू नका कारण हा शेवटचा सामना असेल, महत्त्वाचा सामना असेल. पॉइंटला मारण्याचा प्रयत्न, परंतु ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय ना गणेगाव संघ आतापर्यंत करता आला ना त्याचप्रमाणे गोलंदाजी होती ती गणेगाव संघाकडून. जबरदस्त गोलंदाजी ते म्हणजे धनराजकडून. धनराज याने अजूनपर्यंत सामने मात्र फिरवले ते म्हणजे गणेगाव संघासाठी. असा तो धनराज बॉलिंग करतोय. दुसरा चेंडू खोदून काढला परंतु मिड ऑफला विकेट आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षण आहे. धाव मात्र 1 मिळेल ते म्हणजे दामोदर संघाला. आणि सचिन मोहिते यांच्याकडून पारितोषिक येते ते म्हणजे गणेगाव संघासाठी. विकेट हॅट्रिक जर त्यांनी केली तर त्याच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल. जबरदस्त प्राईज लावली जाते शेवटच्या क्षणी का होईना पण जबरदस्त. काल दयानंद मोहिते भारदार प्राईज लावली ते. आता मात्र तीच वातावरण निर्माण करू पाहतात आपले वादळ क्रिकेटचे संघाचे सहकारी. चला जाऊया मैदानात. कडा वर्से गणेगाव वर्सेस दामोते. फटका मारण्याचा प्रयत्न कल्पेशांचा. लॉंग ऑनला फटका येतोय परंतु फिल्टर मात्र तैनात. धाव मात्र 1च मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न पण तो माघारी परतविल. नितीन हा कल्पेशला माघारी परतोय. 3 चेंडू 3 धावा. सुंदर गोलने धनराज यांच्या मार्फत. जबरदस्त सामना बघायला मिळतो आपल्याला. गणेगाव वर्सेस दामोदे फायनलचा सामना आहे मित्रांनो. दामोदे संघ आतापर्यंत अपराजित राहिलेला संघ आणि तसाच गणेगावचा संघ सुद्धा. हा अप्पर शॉट म्हणावा दिलशानचा स्ट्रोक होता परंतु विकेट मात्र जाते. सुंदर विकेट घेतोय आणि मात्र नितीनच्या पारीचा मात्र अंत होतोय. जबरदस्त शॉट मारचा प्रयत्न. दिलशान तिलक रत्नेची आठवण करून दिली या शॉटने. मात्र त्यांना नशिबाची साथ मिळालेली नाही आणि विकेटचं पतन होतंय. धनराज हा गोलंदाज यांच्या मार्फत जबरदस्त गोलंदाजी. दामोदर संघ मात्र आता काहीसा अडचणीत सापडेल कारण बाहुबली फलंदाज मात्र आउट होत आहे नितीनच्या स्वरूपात. धनराजच्या नावावर मात्र 1 विकेट नाव कोरली जाते त्या नितीनच्या स्वरूपात. धावसंख्या मात्र जागेवर स्थिरावते 3च्या घरात. फायनलचा सामना. प्रेक्षकांनी तुफान गर्दी केले कारण फायनलला गर्दी होतेच मित्रांनो. प्रजासत्ताक दिन असल्या कारणाने या फायनल देखील महत्त्व तेवढेच आहेत कारण आम्हाला सांगलं का त्याविषयी प्रजासत्ताक दिन होता म्हणून. परेश टॉट बॉलची सांगता करतो धनराज. आता मात्र काहीसा अडखलतोय हा दामोदर संघ. हाच का तो दामोदर संघ ज्यांनी 1 हाती प्रत्येक मॅच जिंकली. आता मात्र जरासा अडखलतोय हा दामोदर संघ. दामोदर संघाने पहिलाच जो सामना झाला कलमुली संघाविरुद्ध फक्त 1 धावेने जिंकला होता आणि त्याच्यानंतर मात्र त्याने 1 हाती किल्ले लढवले आणि आता काहीसा अडचणीत सापडतो दामोदर संघ. बघूया परेश बहादर फलंदाजी करू शकतो. कल्पेश पण खेळपट्टीवर तगदर उभा आहेच. धनराज चला त्या असा बाहेर काढा. सुस्तावलाय तो कुत्रा मला वाटते. त्याच्या चौकात उचलून घेऊन या बाहेर. फटका सजवलाय लॉंग ऑफच्या मध्ये पण तो विकेटचा मात्र पतन. जबरदस्त गोलंदाजी धनराज यांच्याकडून आणि परेशचं मात्र विकेटचं पतन होतंय आणि धक्क्यावर धक्के मिळतात. धामोदर संघ मात्र अडचणीत सापडतोय. गणेगावचे सहकारी मात्र खुश. एकदम आनंदाचं वातावरण त्यांच्या निर्माण झाले. असा गणेगावचा संघ बॅकफुटवर ढकलतोय तो म्हणजे धामोदर संघाला. आता मात्र राहुल हाच तो राहुल मॅन ऑफ द मॅचचा मान करीन.
होता. एक वेळेला आपला संघ अडचणीत सापडला होता, सहज पण त्याने त्याला बाहेर काढला आणि विजय मिळवून दिला. आज तो राहुल आता मैदानावर जातोय आणि गणेगावच्या विरोधात मोठी फटकेबाजी करण्यासाठी सज्ज असेल. सुंदर सामना बघायला मिळतोय. फायनलचा सामना गणेगाव वर्सेस धामोते. एक षटकार सामने धावसंख्या 3 आणि 2 विकेटच्या मोबदल्यात धामोते संघ बॅकफूटवर येतो जरासा पहिल्या षटकात. फटका सुंदर सजवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. एक धाव निश्चितच मिळेल, परंतु एक धावावर समाधान मानावं लागतंय. तर गणेगावच्या एकाने कोणी सहकारी तर यायचंय व्यासपीठावर. धारावी प्रतिनिधी राहुलवर पूर्ण जबाबदारी असेल. राहुल मागच्या या 2-3 सामन्याचा पहिला जो मानकेट याला मॅच मॅचचा हा असा राहुल सांगायला काय तुम्ही बाहेर काढणार की नाही हे आपल्याला आता निश्चित पाच आहे, कारण फायनलचा सामना आहे. काय सुंदर गोलंदाजी करतो रमेश आयुष. हा नथुराम देशमुखांचा मुलगा, जो आपला सहकारी आपला मित्र वर्गमित्र असा नथुराम देशमुख याचा मुलगा आज आपला ग्राउंडवर खेळताना दिसतोय. सुंदर गोलंदाजी आयुषच्या मार्फत काय स्पेस टाकतोय गोलंदाजीमध्ये आणि धामोते संघाला मात्र जखडून ठेवलंय ते म्हणजे या आयुषने. विकेटचं पतन राहुल यांचा. बाहुबली फलंदाज माघारी परततोय पॅव्हलियनमध्ये. आता मात्र अडचणीत सापडला धामोते संघ. काहीसं चिंतेचं वातावरण निर्माण होते, परंतु 2-3 फटके मोठे असतील तर चिंतेचं वातावरण आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. जबरदस्त आतापर्यंत बॅटिंग केले धामोते संघाने. पिढ्या पकडा बाहेरचा चेंडू होता, कधी व्हाईट गेला असता, परंतु बॅट लागली. एक धाव पूर्ण होईल. दुसरा प्रयत्न आणि दुसरा प्रयत्न पूर्ण करेल. विकेटचं पतन सॅटिस्फाईड विकेट म्हणावं लागेल. विकेटचं पतन होतंय ते पण कल्पेशसाठी रनआउटच्या स्वरूपात मार्फत ती विकेट जाते आणि धावसंख्या होते ती 5च्या घरामध्ये, कारण दुसऱ्या धावेवर हा बाद झालाय. 5 धावा आणि 4 विकेट्स धामोते संघाच्या. धामोते संघाचा पूर्ण अडचणीत सापडलाय सध्या तरी स्थितीला. रंगनाथ नवनाथच्या जागी रंगनाथ. जबरदस्त सामना बघायला मिळतोय. फटका सावधानचा प्रयत्न, मोठा फटका माझा प्रयत्न, परंतु काहीसे अडकलतात. आयुष्य मात्र जखडून ठेवलंय. धावा 2 जबरदस्त चित्तेदार चपल्याने धावा 2 धावा पूर्ण केल्या त्या कल्पेशने. कल्पेश मात्र आपल्या खांद्यावर जबाबदारी घ्यायचा प्रयत्न करतोय, कारण एक हाती किल्ला लावण्याचा प्रयत्न मानच राहील. आणि कल्पेश हा देखील बाहुबली फलंदाज आहे, उत्तुंग षटकार मारण्याची ख्याती आहे. आणि आज तो कल्पेश आता मात्र मैदानात आयुषच्या विरोधात. आता मात्र फटका जात होतो म्हणजे स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार मात्र निश्चित येणार, कारण तिथे मात्र कोणी क्षेत्ररक्षण असल्या कारणे 1 बाउन्स स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार येतोय. कल्पेश आपले इरादे स्पष्ट करतोय. धावसंख्या जाऊन पोचली ती 11च्या घरात. शेवटचा चेंडू आयुष यांचा. सुंदर गोलंदाजी केली. एखादा चौकार येतोच, कारण बॅट्समन मारण्यासाठी तिथे आलेला असतो आणि समोर तो आहे कल्पेश. हा नामवंत उत्कृष्ट फलंदाज म्हणून मानला जातो धामोते संघाकडून. आता मात्र काय बॉलिंग केले, काय गोलंदाज टाकतोय हा आयुष. एक धाव पूर्ण केले, दुसरा प्रयत्न आणि परत एकदा सॅटिस्फाईड विकेट. कल्पेशला आपली विकेट मला तर वाटतं 2 षटकाचा समजा धावसंख्या झाली ती 12. सुंदर सामना, प्रेक्षणीय सामना. धामोते संघाकडे गोलंदाजी सुद्धा आहे, काही होऊ शकतं सामन्यामध्ये. चला रमेशजी.
वादळ क्रिकेट संघाचा फायनलचा सामना कोण आपलं नाव कोरेल पहिल्या प्रथम क्रमांकावर हे आता आपल्याला पाहायचं आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजी केले ना ती बारदार गोलंदाजी केले गणेगाव संघानं. आमच्या ग्रामपंचायत मधला हा संघ गणेगाव संघ निश्चितच पाठराखे जास्त असतात, कारण जवळचा संघ असल्या कारणाने पाठराखे तेवढेच असतात. आणि आज धामोदे संघ त्याच पद्धतीने केलेल, कारण आता त्यांना मात्र आपलाही प्रथम क्रमांकावर नाव कोरायचं आहे. कारण वादळ क्रिकेट संघाचे पर्व पहिले आहे मित्रांनो, आणि पर्व पहिले म्हणजे इतिहास असतो. जो नाव करेल तो इतिहासच करेल. जबरदस्त फलंदाजी धामोदे आतापर्यंत केली, आणि आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी सुद्धा केली ती म्हणजे स्पीडअप करा मित्रांनो, कारण 2 षटके सामने खेळवायचे. आता मात्र सूर्य मात्र फक्त अर्ध्या मोमेंटवर राहिलेला आहे. चला चला क्षेत्र सजवायचं आहे धामोदे संघ. आता पण तुम्ही सहकार्य केलं, आताही सहकार्य करा. जबरदस्त काय प्राइज लागते बघा ना. गणेगाव संघाने जर 3 चौकार मारून जर हे जर सामना तुम्ही संपवला तर तुम्हाला 1000 रुपयाचे पारितोषिक चिंतान मोहितेकडून, आणि तसं 3 विकेट जरी घेतला दामोदर संघाने तरी पण 1000 रुपये प्राइज चिंतामण मोहिते यांच्याकडून. प्राइज मात्र दोन्ही साईडची लागली जाते चिंतामण मोहिते यांच्याकडून. चला जाऊया मैदानात. पण 3 चौकार मारून विजय होणार नाही, कारण 13 धावांची गरज आहे. तरी पण बघूया, तुम्ही प्राइज तर लावले तरी पण 1000 रुपये. मन मोठं दर्या दिल चिंतामण मोहिते आपल्या मागेच बसले. चला जाऊया मैदानाकडे. फायनलचा सामना गणेगाव वर्सेस धामोदे. जबरदस्त प्रेक्षणीय सामना अलोभनीय सुलभनीय सामना असा हा फायनलचा. फटका फसलाय, जबरदस्त बॉलिंग करतोय हा नितीन. क्लास दाखवतोय आपल्या बॉल चेंडू मधून, आणि पहिलाच विकेट जाते ती विराजची. हाच तो विराज, तो ऋतूच्या जागी आपली जागा भरून काढतो. आता मात्र जाता विक्रम. काय गोलंदाजी केले धामोदे संघाने आतापर्यंत, आताही फायनलच्या सामन्यामध्ये त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय हा धामोदे संघ. जबरदस्त पहिल्याच चेंडूवर पहिलाच गडी बाद विराज यांच्या स्वरूपात क्लीन बोर्ड त्रिफलाची फरी उद्ध्वस्त केले विराजचं. आता मध्ये जागा भरून काढतो विक्रम. विराज गेला, विक्रम आला. आता बघूया नितीनची किती कसोटी असेल आपला सामना जिंकण्यासाठी. सामना मात्र रोमांचक वळणावर आलाय. सामना मात्र एकदम चांगल्या स्थितीवर आलाय. या फायनल साठी ना मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त सामना असेल हा. दुसरा चेंडू पुश केलाय कव्हरच्या दिशेने. एक धाव निश्चित मिळेल दुसरा प्रयत्न असेल, परंतु नाही. जबरदस्त अनुभवपणा लावलाय तो म्हणजे विक्रमने, आणि एक धाव मात्र अर्चित करतोय, आणि धावांचा श्रीगणेश देखील करेल तो. धाव संख्या 1, 2 चेंडू 1 धाव 1 गडी बाद गणेगाव संघाचा. फायनलचा सामना वादळ क्रिकेट संघ आयोजित. आता कोण आपल्या या प्रथम क्रमांकावर नाव कोरेल काही क्षणात आपल्याला कळेल. तिसरा चेंडू तिकांडे, नितू तिकांडे बाहुबली फलंदाज, परंतु हलकासा पुश करतोय. सर्कल मध्ये बॉल राहतोय. एक धावाची सलामी थेंबे थेंबे तलेसाठी. रन पण त्याचप्रमाणे पाहिजे. 13 धावांची गरज आहे फक्त. त्याप्रमाणे बॅटिंग सुद्धा करतील हा गणेगाव संघ, परंतु जर विकेट्स मात्र कमावा लागतील त्या म्हणजे धामोदे संघाला. कारण ज्याप्रमाणे नितीशची बॅटिंग असते ना, त्याप्रमाणे तुम्हाला विकेट्स मध्ये निश्चितच काढावी लागेल. तेव्हाच तुम्ही कमबॅक होऊ शकता या मॅच मध्ये. प्रयत्न तर खूप असेल नितीन याचा. सन्मान दिलाय, परंतु रन मात्र मिळणार नाही. प्लेस केली, एक हलकासा पुश केला, सर्कल मध्ये बॉल राहिला. कव्हर दिशेने फटका माझा प्रयत्न, परंतु बॉल खाली राहिल्या कारणाने तिथे मात्र फिल्डर तैनात. निर्धाव चोंडी सांगता धावमध्ये सांगून क्लास गोलंदाजी होते ती म्हणजे नितीन यांच्याकडून. हाच नितीन त्यांनी कौशलला बाद केलं. हाच नितीन त्यांनी लगेच विराजला बाद केलं. चला जाऊया मैदानाकडे. आता मात्र पॉइंट दिशेने चेंडू फिरकवला विक्रम याने. धाव मात्र निश्चित 1 मिळणार, आणि एका धावाच्या मदतीने धाव संख्या जाते ती 3च्या घरात.
शेवटचा मालतोटा चेंडू असेल. धावसंख्या 3, एक विकेट गडीच्या मोबदल्यात गणेगाव संघ धावसंख्या 3 आणि शेवटचा चेंडू असेल फायनलचा. हा प्रेक्षणीय सामना आजपर्यंत खूप सहकार्य केलं मित्रांनो आम्हाला आणि स्कोर झाला तो 3. तुम्हाला 10 धावांची गरज आहे. गणेगाव संघाने लक्षात ठेवा 10 धावांची गरज आहे. फटका सजवलाय नितू याने परंतु जखडून पण तेवढंच ठेवलंय ते धावत्याच्या गोलंदाजानं. काय गोलंदाजी तर तुम्ही बघाल ना किती मेहनत करतात आज धावते संघ कारण फायनल पर्यंत पोहोचलाय मित्रांनो. हा संघ आज सकाळपासून हा संघ एकतर्फी खेळतोय आणि त्याचप्रमाणे केलाय तो म्हणजे गणेगाव सुद्धा संघ एकतर्फीच केलाय. दोन्ही संघांना माझ्याकडून शुभेच्छा असतील. वादळ क्रिकेट संघाकडून शुभेच्छा असतील. कुणीही फायनल मारा कुणी आपला विश्व या चषकावर नाव कोरा आम्हाला आनंदच असेल. जबरदस्त सामना फायनलचा सामना गणेगाव वर्सेस तामोदे. चला सर्वांनी आयोजकांनी आपल्या स्टेजची संपर्क साधायचे. सर्व आयोजकांनी इथं उभं राहायचंय कारण आता हा परतीचा प्रवास असेल या टुर्नामेंटचा. शेवटचा सामना 9 धावांची गरज असेल ती म्हणजे 6 चेंडू 9 धावा. एक अलोभनीय ही म्हणजे सुलभनीय अशी ही मेन अशी ओव्हर असेल ती म्हणजे परेश असेल. हा मूर्ती लहान पण कीर्तिमान असा हा परेश गोलंदाजी करेल ती नितेशला. संदेशजी मोहिते यांनी व्यासपीठावर स्थान पण व्हायचं. संदेशजी मोहिते आपण कुठे असाल तर व्यासपीठावर यायचंय लगेच. नितेशने जर षटकार जर एक जरी ठोकला ना तर कॅबे ग्रुप नसरापूर यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज आहे. नितेश साठी ही प्राइज असेल. षटकार खेचलाय जबरदस्त फटका आलाय कॅबे ग्रुपच्या मात्र किशाला मात्र कात्री लागते आणि षटकार आलाय. बाहुबली फलंदाज नितू तिखंडे जबरदस्त प्राइज लावली. प्राइज त्यांनी संपादन सुद्धा केली. आता मात्र 5 चेंडू 3 धावांची गरज. गणेगाव संघ वाटचालीस पूर्ण प्रयत्न करेल आणि बॅकफुट संघ जातोय दामोदर संघाचा. चला या दामोदर संघाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. फायनलचा सामना एक सुंदर असा सामना बघतोय मित्रांनो. स्पीडअप करा. आता मात्र 5 चेंडू 3 धावांची गरज ती म्हणजे गणेगाव संघाला. आपण नाव कोरायचंय गणेगाव संघाला या चषकावर कारण इतिहास करून ठेवायचंय कारण पर्व पहिलं आहे आमचं मित्रांनो त्यामुळे इतिहास तर होणारच. दुसरा चेंडू परेश यांचा. पूर्णपणे बेट कमबॅक केलंय परेश यांनी. काहीच अडखलतात नितू. पहिल्या जरी बॉल षटकार आला असेल परंतु कमबॅक आणि ताकद मात्र परेशकडे. आपण पहिल्या मॅचला सुद्धा बघितलंय आणि आज पण झालेल्या सामन्यात सुद्धा परेशांनी कसं कमबॅक केलं ते पाहिलंय. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज ते म्हणजे गणेगाव संघाला. गणेगावचे पाठराखे मात्र आज आता घरीमध्ये कुणी राहिलाय की नाही कळत नाही. सर्व इथे पाठराखे मात्र उपस्थित आहेत. जवळचा संघ आमच्या ग्रामपंचायत संघ हा गणेगाव संघ. फटका फेकतोय बाहेर फेकून चौकार आणि विजय झालाय. गणेगाव संघाने आपल्या या चषकावर नाव कोरलाय इतिहास केलाय मित्रांनो. वादळ क्रिकेट संघ आयोजित चषक प्रथम क्रमांक हा गणेगाव संघाने फटकावलाय. जबरदस्त बॅटिंग जबरदस्त फलंदाजी केली नितू तिखंडेने. आपला काय दबदबा आहे ना तो निर्माण करून दिलाय. आपण का केपेल मध्ये गणला जातो हा त्याने चित्र निर्माण केलंय असा हा नितू तिखंडे. आता मात्र एक चैतन्य निर्माण झालंय ते गणेगावच्या गोटामध्ये आणि आपल्या या संघावर आपल्या चषकावर ते नाव कोरलंय. गणेगाव संघ वादळ क्रिकेटची ट्रॉफी मात्र त्यांनी मानाची ट्रॉफी मात्र जिंकले आणि एखाद्या वाघासारखा जो लढला असेल ना तो मात्र धामोते संघ त्यांचंही मनापासून आभार मानतो. गोड गोड कौतुक करतो. चला प्राइज सेरेमनी लगेच येईल लगेच होईल. चला जबरदस्त